सांगलीतल्या जतमधल्या राजाराम बापू साखर कारखान्याचं नामफलक प्रकरण सध्या चांगलंच तापलंय। यावरून राजकीय संघर्ष देखील आता पेटल्याचं पाहायला मिळतंय। हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राजाराम बापू साखर कारखाना प्रकरण तापलं। कारखान्याच्या मालकीवरून आरोप प्रत्यारोप। जयंत पाटील गोपीचंद पडळकर वाद पुन्हा उफाळणार। सांगलीच्या जत मधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना सध्या चर्चेत आहे। या कारखान्यावरून राजकीय संघर्ष निर्माण झाला असून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। सध्या हा कारखाना जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू असून या कारखान्याचा इतिहास विजयसिंहराजे डफळे यांच्याशी जोडला गेलाय। 2010 साली जतचे नेते विजयसिंहराजे डफळेंच्या नेतृत्वात या कारखान्याची स्थापना झाली। जत शहरापासून जवळच्या तिप्पेहळलीमध्ये हा कारखाना उभारण्यात आला। कारखान्याला विजयसिंहराजे सहकारी साखर कारखाना असं नाव देण्यात आलं। 2012 साली दुष्काळी परिस्थितीमुळे हा कारखाना बंद पडला। नंतर राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला। मात्र काही कालावधीनंतर हा कारखाना पुन्हा बंद पडला। लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याकडून 59 कोटी 75 लाखांना हा कारखाना खरेदी करण्यात आला। तर या विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप लागला। त्यामुळे राज्य सरकारकडून कारखान्याच्या विक्रीची चौकशी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून या कारखान्यावर प्रशासक नेमला गेला। डफळे सहकारी साखर कारखाना त्यानंतर लिलावात काढण्यात आला। जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील राजाराम बापू साखर कारखान्यानं 47 कोटी 86 लाखांना हा कारखाना नंतर विकत घेतला। सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत सदरच्या कारखान्याचा ताबा घेऊन विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती। सदरच्या निविदा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याने भरली होती। 47 कोटी 81 लाख रुपयाची आपली निविदा होती। आम्ही दिलेल्या निविदा सर्वाधिक असल्यामुळे बँकेने आम्हाला चर्चेसाठी बोलवले। ते 47 कोटी 86 लाख रुपयाला हे कारखाना आपल्याला राज्य बँकेने विक्री करायची मान्यता दिली। जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे। गेल्या 1 महिन्यांपासून पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा दोघांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालाय। मात्र आता या कारखान्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे। हा कारखाना जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। मात्र कारखाना जयंत पाटलांनी हडप केल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय। त्यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। हा जो तापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे, कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होतंय। आता एवढी वर्ष कारखाना हा नुसते 40 कोटीत गेलाय, तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे। आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे। तो कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही। जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको, इथं संघर्ष अटळ आहे। दरम्यान या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नावावर काळं फासत काही अज्ञातांकडून रात्रीच्या वेळीच राजे विजयसिंह डफळे अशा नामफलकाचं डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले। या घटनेचा साखर कारखाना कार्यकारी संचालकांकडून निषेध करण्यात आला। काल रात्री काही लोकांनी अज्ञात इसमानी राजाराम बापू कारखान्याच्या नावावर राजे विजय डफळे कारखान्याचे स्टिकर चिकटून तेव्हा राजाराम बापू कारखान्याच्या नावावर काळीमा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले, हे प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो। या कारखान्याच्या जमिनीचं बाजार मूल्य विक्री किमतीपेक्षा जास्त आहे। मग 48 कोटींना हा कारखाना कसा विकला गेला असा थेट सवाल पडळकरांनी उपस्थित केला। त्यामुळे आता गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातल्या संघर्षाचा नवा केंद्रबिंदू
हा जत मधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता हा संघर्ष कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।